ब्रेक के बाद एक बार फिर से आप सभी का सी न्यूज भारत में स्वागत है। नांदेड़ जिले के हिम्मतनगर तहसील के सोनारी पोटा और आसपास के गांव के बीच बने नए टोल नाके पर स्थानीय लोगों में नाराजगी बढ़ गई है। ग्रामीणों ने 4 व्हीलर वाहनों से टोल वसूली का विरोध किया है। नांदेड़ जिले के हिम्मतनगर तहसील के सोनारी पोटा और आसपास के गाँव के बीच राष्ट्रीय महामार्ग पर हाल ही में बनाए गए टोल नाके को लेकर विवाद खड़ा हो गया है। स्थानीय लोगों का आरोप है कि इस टोल पर तहसील क्षेत्र के 4 व्हीलर वाहनों से भी टोल वसूला जा रहा है, जिससे ग्रामीणों में नाराजगी बढ़ रही है। ग्रामीणों का कहना है कि कई किसानों की खेती टोल के दोनों तरफ स्थित है, जिसके कारण उन्हें दिन में कई बार आना जाना करना पड़ता है। ऐसे में बार बार टोल टैक्स देना उनके लिए आर्थिक बोझ बन गया है। इसके अलावा तहसील के अन्य वाहन धारकों का कहना है कि उन्हें अपने रिश्तेदारों के सुख दुख में शामिल होने या रोजमर्रा के कामों के लिए लगातार यात्रा करनी पड़ती है, जिससे टोल वसूली और भी समस्या पैदा कर रही है। स्थानीय लोगों ने मांग की है कि इस क्षेत्र के वाहन धारकों को टोल में छूट या पूरी तरह से माफी दी जाए। अंकुश तिगलवाड़ सहित कई लोगों ने इस मुद्दे को उठाते हुए प्रशासन से जल्द समाधान की मांग की है। मोठ्या प्रमाणात टोल वसुली चालू आहे आणि टोलच्या हिशोबानुसार इथं कुठलीही सुविधा कोणती उपलब्ध नाही। आपण काय सांगू इच्छिता? हे बघा, गडकरी साहेबाच्या गाईडलाईननुसार तुम्हाला सांगतो मी की हे जे लोकलचा टोल आहे आणि जवळपास इकडं बघा, ड्रायव्हर म्हणून मी सांगतो तुम्हाला, जातेवेळेस जवळपास 55 रुपयाचा टोल आहे आणि येतेवेळेस 35 रुपयाचा टोल आहे। आणि हे जे लोकलचे, आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, माझी सोनारी फाट्याला 3 एकर जमीन आहे आणि पोट्याला आहे की नाही 4 एकर जमीन आहे। मी 4 व्हीलरला मला एसी शिवाय जमत नाही। मी 4 व्हीलर आलं तर मी किती टोल द्यायचा का? डेली अपडाऊन करायचं का? 2-2 1-1 किलोमीटरला मी अपडाऊन करायचं का? हे कुठंतरी गडकरी साहेबाचं म्हणणं आहे। रोड वाहतूक मंत्री जे आहेत आपले नितीन गडकरी साहेब, त्यांचं मत की 85 किलोमीटरच्या अंतर्गत प्रॉपरवाल्याचा लोकलचा टोल कटता कामा नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। त्याच्यावर अनुसार मी अंकुश दत्तराव तिगलवाड, राहणार विसंत तालुका, हिम्मतनगर जिल्हा नांदेड इथला रहिवासी असून इथलाच रहिवासी आहे। एक 13 किलोमीटरच्या अंतर्गत की बाबा येथीलचे प्रॉपरचे 22-23 किलोमीटरच्या अंतर्गतले टोल कुठलेही सर तुम्ही जे म्हणताय सगळ्या गोष्टी आहेत, या गोष्टीविषयी दुजवा नाही, परंतु टोल नाका चालू करण्यापूर्वी टोल नाक्याचे जे नियम आहेत त्या नियमानुसार हे टोल नाका चालू आहे का? त्याचा सुविधा बाकीच्या आहेत बघा। इकडे बघा, हे नियम कुठला चालू आहे काय नाही मला माहित नाही। फक्त एवढं आहे की प्रॉपरला 85 किलोमीटरचा टोल आहे। बरं, समथिंग धरा 55 किलोमीटरच्या टोलच लागता कामा नाही। त्याच्यामुळं माझं एक शेतकऱ्याचं नेतृत्व म्हणून आणि एक मी ड्रायव्हर म्हणून माझ्याकडे 4 व्हीलर कोणाच्या भाड्याने जरी आणल्या तरी हे टोल मंजूर नाही बघा। आणि हे टोल प्रत्येक आता 2 किलोमीटरला जायचं, पुन्हा वापस यायचं, हे टोल पुन्हा रिटर्न लागायचं, हे कुठेतरी ऐंदितिक संबंध असल्यामुळं मला हे मंजूर नाही, टोलच नाही, हे टोल होऊ शकत नाही। गडकरी साहेबाच्या मार्गदर्शनाखाली 85 किलोमीटरच्या खालचा टोल आपण देऊ, काही प्रॉब्लेम नाही। त्याला 150 लागू द्या, 85 लागू द्या, 100 लागू द्या, काही लागू द्या, काही प्रॉब्लेम नाही। परंतु मला जर माझं पोट्याला जमीन आहे आणि पुन्हा सोनारीला जमीन आहे, मी यामध्ये जर डबल वाहतूक करत असाल तर मी टोल कसा द्यायचा यानी तुम्ही निर्णय घ्यायचा आणि टोलवाल्यांनी निर्णय घ्यायचा, काही विषय नाही। आणि प्रॉपरचा टोल याच्यानंतर हिम्मतनगर तालुक्यामधली गाडी, हिम्मतनगर कुठलाही टोल आम्ही देणार नाही आणि ते देणारच नाही। भलती ते काही भी होऊ द्या, कधीच देणार नाही आम्ही, कदापि ते होऊ शकत। नांदेड़ से सी न्यूज संवाददाता शुद्धोधन हनवते की रिपोर्ट। ग्रामीणों का कहना है कि जब तक उनकी मांगों पर विचार नहीं किया जाता तब तक टोल वसूली को लेकर असंतोष बना रहेगा। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।